त्याचा मान तुम्ही पहिला मिळवला म्हणजेच बैल बक्षीस। तर बेस्ट बॅट्समॅनसाठी तुला आज हा बक्षीस भेटला, तर काय सांगशील तू? आज मी खूप आनंदी आहे, कारण गाडी आणि कार सर्वांना भेटते, पण आज पहिल्यांदाच अशी संकल्पना केली आहे सरपंच उपसरपंच आंबेश विते का जो मॅन ऑफ द सिरीजसाठी बैल आहे तो मॅच करिअर सुरू झालं आहे। आज तू किती वर्षापासून तू खेळतो हा खेळ? आज मी 2010 पासून क्रिकेट चालू केलेलं आहे, पण आज जसं घरच्यांनी जशी मला परवानगी दिली क्रिकेट खेळण्यासाठी तसं मी क्रिकेट खेळत राहिलो आहेत। त्यात आमच्यामध्ये नाहीत, त्यांना तो बघायचा होता मॅन ऑफ द सिरीज घेताना, पण त्यात यायचं नाही, त्याचा खंत वाटतंय, पण बाईक भेटल्याचा आनंद जास्त वाटतो मला। तर काय सांगाल तुम्ही आज महेश दादांविषयी? महेश दादाचं आपल्या मलंगड विभागातल्या मुलांना खूप सहकार्य आहे आणि कुठलाही प्रसंग असेल तर आजपर्यंत तो खूप पुढेच असतो। मित्रांनो, पहिल्यांदाच आपल्याला बघायला भेटत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशी ही संकल्पना, ज्याच्यामध्ये आज खूप चांगली संकल्पना दाखवून आज बदलापूर येथे आयोजित केलेली आपल्या आंबेशिव गावामध्ये स्पर्धा, खूप चांगली स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। चांगले चांगले संघाही भाग घेऊन आज तिथं 4 संघ क्वालिफाय झाले। त्याच्यातूनच आमचा एक गावदेवी क्रिकेट संघ वसार हा सुद्धा क्वालिफाय झाला होता आणि खूप म्हणजे चांगला काहीतरी बघायला भेटलं नवीन, तो म्हणजे हा महादेवाचा नंदी। तर खूप चांगली संकल्पना आयोजकांनी दाखवली, आयोजकांचा खूप खूप धन्यवाद। काहीतरी नवीन घेऊन आलं आज ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी, तर ती आहे म्हणजे आज मालिकावीरसाठी ठेवलेलं ते हा बैल। सो मित्रांनो बघा, पहिल्यांदाच आमच्या वसार गावामध्ये आलेला आहे बैल, म्हणजेच जो टुर्नामेंट होती आज मी बेस्ट टुर्नामेंटसाठी बैल भेटला आहे नितीन म्हात्रे यांना। तर आहे नितीन म्हात्रे, पण त्यांच्याशी बोलूया आपण। सो नितीन, सर्वात आधी तुला अभिनंदन, आणि काय सांगशील आज तुम्ही एक नवीन काहीतरी करून दाखवले, म्हणजे आज ग्रामीण टेनिस क्रिकेट या पहिल्यांदाच एक नवीन काही बघायला भेटला आम्हाला, आणि त्याचा मान तुम्ही पहिला मिळवला म्हणजेच बैल बक्षीस। तर बेस्ट बॅट्समॅनसाठी तुला आज हा बक्षीस भेटला, तर काय सांगशील तू? आज मी खूप आनंदी आहे, कारण गाडी आणि कार सर्वांना भेटते, पण आज पहिल्यांदाच अशी संकल्पना केली आहे सरपंच उपसरपंच आंबेश विते का जो मॅन ऑफ द सिरीजसाठी बैल आहे तो मॅच पटकावलेला आहे। जे काय असेल ते टीमच्या पूर्ण सहकार्याने मला भेटलेले आहे। आणि नितीन, अजून थोडीशी तुझ्या करिअरकडे जाऊया। तर तुझा करिअर सुरू झाला आहे, आज तू किती वर्षापासून तू खेळतो हा खेळ? आज मी 2010 पासून क्रिकेट चालू केलेलं आहे, पण आज जसं घरच्यांनी जशी मला परवानगी दिली क्रिकेट खेळण्यासाठी तसं मी क्रिकेट खेळत राहिलो, आणि त्याच्यानंतर मला मोठ्या टीमचं रवी वायले यांनी मला टीममध्ये निवड केली, त्यांनी मला जेवढं चान्स दिली त्याचं मी पूर्ण माझा फायदा करून घेतला। आणि अजून काय सांगशील, आज यो बैल आणले तुम्ही तुझ्या घरी, तर घरच्यांचा उत्सव कसा होता बैल आल्यानंतर घरी? जेव्हा मला मॅन ऑफ द सिरीज म्हणून बैल भेटला तर सर्वात पहिले माझ्या पप्पांचा आला, त्याच्यानंतर आईचा आला, तर भेटतं आज बैल भेटणार आहे का? पप्पांचा आणि आईंचा सपोर्ट असा भेटतो की जेव्हा मॅच असते तेव्हा चांगला खेळ असा नेहमीच मला पार्ट सपोर्ट भेटत असतो। अजून काय सांगशील, अजून याच्या आधीसुद्धा तुम्ही बदलापूर येथे एक बाईकसुद्धा पटकवलेली आहे, आणि कसं बघतोय तू हा खेळ आता पुढे जाऊन, आणि तुझ्या भविष्याचा विचार काय असणार आहे पुढे? तू जेव्हा बदलापूरमध्ये फर्स्ट बाईक घेतली तेव्हा माझे काका होते, आणि राजेश काका, मनू काका, आमचे हे दोघे काका होते। फक्त एक खंत वाटत होता की आमचे जे स्वर्गीय बाळाकृष्ण म्हात्रे, बाला अनंता म्हात्रे जे आहेत त्यात आमच्यामध्ये नाहीत, त्यांना तो बघायचा होता मॅन ऑफ द सिरीज घेताना, पण त्यात यायचं नाही, त्याचा खंत वाटतंय, पण बाईक भेटल्याचा आनंद जास्त वाटतो मला। अजून काय सांगशील, आज तू आपल्या गावदेवी क्रिकेट संघ वसार या संघातून खेळतोय, आणि तुला जसा पूर्ण संघाचा पण प्रतिसाद असेल आणि त्यांचा सपोर्टसुद्धा असेल, तर त्यांच्याविषयी काय सांगशील तू? आता गावासाठी खेळायचं बोललं म्हणजे प्रॅक्टिस करणं मला गरजेचं आहे, कारण जेव्हा गावाचं नाव लागतं तेव्हा जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा गावाचं नाव होतं, आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, त्यांचे इथं बाबासुद्धा बसलेत, काका बसलेत, चुलते बसलेत, सर्वांशी आपण थोडं बोलूया। तर काका नमस्कार, काय सांगाल आज तुमच्या मुलांनी आज पहिल्यांदाच ही मोठी कामगिरी केलेली आहे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, पहिल्यांदाच कुठली तरी वेगळी बक्षीस होती आणि ती तुमच्या मुलांनी पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये आणलेली आहे, आणि काय सांगाल त्याच्याविषयी तुम्ही? काय नाही, चांगली गोष्ट, चांगला खेळावा त्यांनी आणि गावासाठी चांगला करावा त्यांनी। काका तुम्ही काय सांगाल आज नितीनच्या कामगिरीविषयी? नितीन आमचा पहिलेशच चांगला खेळतो, गोष्ट काय आहे काही टायमाला जरूर कोणी खेळलं नाही, मगुनशा जरूर बाहेर होत होता, पण आता यावर्षी लय मोठा फॉर्म आहे, लय आली म्हणजे जास्तीत जास्त रन करतो,
त्याच्यामुळं आमचा मुलगा लय भारी आहे. तर मित्रांनो इकडं आपल्या समोर आहेत बघा, नक्कीच आमच्या गावाचे शाखा प्रमुख अशोकदादा म्हात्रे यांना कोण काय सांगाल दादा, आज नितीनने इतकी मोठी कामगिरी केली आपल्या गावासाठी. एक नवीन काहीतरी संकल्पना होती तिथं, त्या संकल्पनेमध्ये नंबर 1 काढून त्याला जी बक्षीस मिळाली वेगळीच आहे, काहीतरी नवीन बघायला भेटतंय आणि त्याचा खेळ पण चांगला आहे आपल्या गावासाठी खेळ. तर तुम्ही काय सांगाल? नितीनचा खेळ पण चांगला आहे आणि पहिल्यांदा म्हणजे नुसता आमच्या बोलताना तर पूर्ण वसारकरांना खूप आनंद झाला. वसारकर म्हणून श्री मलंगडाला इकडनंच खूप वातावरण चांगलं झालं की बाबा चांगली गोष्ट आली की आपल्याकडे बैल आला याच्यामध्ये. आणि दादा आज आम्ही बघितले तिथं आपल्या मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड सुद्धा उपस्थित होते. तुम्ही आज महेशदादांविषयी? महेशदादाचं आपल्या मलंगड विभागातल्या मुलांना खूप सहकार्य आहे आणि कुठलाही प्रसंग असेल तर आजपर्यंत तो खूप पुढेच असतो आणि सतत तो त्याचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि आम्ही ज्या उभा आहे महेशदादा मुलंच उभे आहे. तर नितीनच्या इथं छोटे काका तुम्ही काय सांगाल, आज तुमच्या मुलांनी इतकी मोठी आज पारितोषिक नंबर 1ची पारितोषिक म्हणजे हा एक छोटासा बैल पण त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवले आपल्या वसार गावासाठी, त्याच्या स्वतःसाठी. तर तुम्ही काय सांगाल? नाही आता चांगला खेळतो म्हणजे तो, पण असं याच्या पुढे चांगलाच खेळतो राहून. सो मंडळी तुम्ही बघू शकता आता इथं नितीनच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपले गावदेव क्रिकेट संघाचे गोलंदाज सुनील वायले तर ते सुद्धा आले. तर मंडळी इथं नितीनच्या आई सुद्धा आहेत. तर काय सांगाल आई, आज तुमच्या मुलांनी इतकी चांगली कामगिरी करून दाखवली आज गावासाठी आणि त्याच्या स्वतःसाठी सुद्धा. तर तुम्ही कसं सांगाल त्याला आज पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा कशा देणार? याच्या पुढं पण